जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यातही मतदार यादीच्या अचूकतेसाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव मतदार यादीत समाविष्ट करणं, चुकीची नोंद दुरुस्त करणं तसंच अपात्र नावे वगळणं असं आहे। तरी या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं। प्रारंभी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस कार्तिकेयन यांनी PPTद्वारे सादरीकरण केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम आढावा प्रसंगी चोक्कलिंगम मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित पाटील, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते। मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम पुढे म्हणाले की या अंतर्गत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घर भेटीमध्ये नागरिकांना गणना फॉर्म दिल्यानंतर तो त्यांच्याकडून लगेच भरून घ्यावा। नागरिकांनी सोबत आवश्यक पुरावे दिल्यास तेही घ्यावेत। मतदार यादीतील नावात विसंगती असेल तसंच अविवाहित मतदार असतील अशा ठिकाणी डॉक्युमेंट आवश्यक आहेत। BLO आणि सुपरवायझर यांचं व्यवस्थित प्रशिक्षण मतदार अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे। तसंच BLOनी नागरिकांच्या घरोघरी भेटी देत असताना त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलून मतदार यादी गणना माहिती सांगावी, अशा सूचना त्यांनी दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात मतदार यादीच्या अचूकतेसाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे। जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या 11 असून लोकसभा मतदारसंघ 2 आहेत। एकूण मतदारसंख्या 39,46,781 असून त्यात पुरुष 20,10,948, महिला 19,35,505 आणि इतर 328 मतदारांचा समावेश आहे। जिल्ह्यात 3,723 मतदान केंद्रे कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली।